कारण मी जडे कीर्तन करत ना एक बी शब्द सांगत नाही नाना बाबा आठे ना सांगेन कोण बरेल घरमा दाती घालली अख्खी 90% रक्कम अटकेलचे आपली आठे ना काहीच सांगावं नाही मी. हा मोबाईलमा लोक इथला येडावे जायशेत भगवानना मंदिरमा जातील ना तरी हातमा मोबाईल राहील. व्हॉट्सअप चालवतील नाही जास्त इंस्टाग्राम तरी चालवतील फेसबुक तरी चालवतील. इथला येडावे जायशेत इथला येडावे जायशेत. एक भाऊ मोबाईलमा होता चालता चालता सुधारणं नाही त्याले मन घर एका दुसराने घरमा घुशी घ्या मोबाईल चालवता चालवता दुसरा घरमा घुशी घ्या जाईशने बसिली ना खुर्चीवर ती बहीण बी सिरियल दाखवा मग्न होती. हां तिला बी सुधारणं नाही म्हणा मालक येले का दुसरा माणूस येले कारण तेच कोणतं की किदरी जायला दिवा शिलगा माय तेच सोंग होई माय आपलं चित्र होई माय काय दखाना. अहो भाऊ खुर्चीवर बटेल आई बहिणी बी टी व्ही देखता देखता सिरियल देखता देखता चहा टी देना चहा कप भरले नाही यान पुढे टी देना. हाव मोबाईलमा होता यान छान कपोर द्यान गई कप उचलाल घ्या पेवान टाइमले वर्ध कवो म्हणा बापरे पिओ पी ते दुसरा घर नाही मी का दुसरा घरमा घुशी होणं म्हणा याला तवय समजणं दुसरा घरमा आले. पण यांना ध्यान मा असं होणं जर का मी आधी चहा पेता पेता जर का घर मालकनी देखील ना तुम्हाला एक बुकामा मुका कटाकी घेणं नाही देणं नाही का बघून आहो म्हणे पटकन पैनं पडी घर माहीन अव घरना बाहेर निघिरा घरना खरा मालक ना घरमा घुसाना गाव नियाना निघाना गाव दारमा येरायरली भेट अव लट होई घ्या म्हणे याला काय उत्तर देऊ. पण नेमका घर मालक त्याला विचारता भाऊ मी का तुमना घरमा घुशी होणू कारण अहो बी इंस्टाग्राममा येडा होता. या मोबाईलने लोक येडा करत येलशेत महाराज इथलं येडं करत येलशे लोकेशने हिशोबना बाहेर जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल पहिलं उदाहरण सांगितलं जातीचं भिल्ल समाजाची बाई भिल्ल समाजाची संत पण महाराज माझ्या जगाच्या मालकानं उष्टी बोरं खावी महाराज काय भक्ती असेल शबरीची. हा दुसरं उदाहरण ध्यानमा लिया महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं काय मागे 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 काप्या पुरायलावर बी लिखता हिराय नाही तुमले इथला येडा पण महार समाजात संत जन्माला आले कोण कोण जानबो हां हा मला समजी घेन तर ना इशारा होणार मग त्यासना अभ्यास जिथलं तिथलं सांग राहणार त्यासना गाव मोय नाही का आबा. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं चोख्खा मेळा. चोख्खा मेळ्याच्या पत्नीला दिवस येता बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे बाळंतपणाची वेळ जवळ आहे बाबा आणि पत्नीला सांगितलं चोख्खा मेळ्यांनी अगं ऐक ना सोयरा मला वारीला जावं वाटायला ग. सोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला लगेच होकार दिला पण सांगितलं म्हणले तुम्ही जाताय ना वारीला नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं का तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले. आता मला सांगा बाईना दिवस भरतायत बाळंतपणी वेळ जवळ आहे डिलिव्हरीन वेळ जवळ आहे तरी सुद्धा नवराली विरोध कराने वारी जावाले काय बघते असेल आहे की नाही. आपल्या बाया नवरा कीर्तनले जास ना तरी बाकीने बाया घरात चिलकाच्या बकल्या बाहेर बांधलेले गावमा कीर्तन ऐकायला सुद्धा जाऊ देत नाही बाकीने बाया. हा तेवढं बरं आठ बड्या बाया परमार्थिक शेत. पत्नीनं सांगितलं काय हरकत नाही जा म्हणले हा आणि पत्नीनं सांगितलं स्वामी ओ धनी ऐका ना जाताय ना नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. आणि तवय बाया नवराले असंच म्हणत बरं स्वामी धनी हां आणि आपला गावकडे जर एखादी देराणी जेठानीने विचार का बहीण मन देरदी की नाही राहणार हां ताई त्या आमना कारभारी का नाही बाजारले जायचे तस कारभारी मालक असं म्हणत हा ते वा पिंट्याना पप्पा पुरा सत्यानाश करीन ते दिले पिंट्याना पप्पा आदितीना पप्पा. एका ठिकाणी मुक्कामाला थांबलो नाना बाबा मुक्कामले थांबलो नरू बाबा पायटामा तो बा उठ ना किचन रूममा चहा ठिरायंता आई बहीण उठी बसणी मी बाजून रूममा झोपेलो तू आई बहीण त्याला आवाज दे म्हणे शशी चहा ठेवताय म्हणे हो म्हणे माझाही एक कप वाढवून घ्या. माल ते वाया मग थंडा घाम चाले
मी ते खळकरी उठीच बटणू ना. म्हणतात ताई काय म्हणे महाराज. म्हणता अहो भाऊ तू ना जीज भाऊ लागस का. नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे. म्हणतो तू चांगलं उभाटी ना आकली राहिने ना गागरपाडी. नवराली शेशी येडी दकास रे म्हणताय बानट सुरूच नाही रे भाऊ. नवराली म्हण राहिने नाव तीन शशी आणि आती मोकला लोक चौगाल्या धंदा धरलेले. हा लोके सुशिक्षित वय घ्यात पण काही काही धर्माना नियमनं उल्लंघन करायला लाग्यात. आता बाकी ना ते सासूले मम्मी म्हणतात भाऊ. तुम्हाकडे नाही घुसेल ना ते अजून. मायन संगे 3-3 वरीच बोलत नाही सासूल मम्मी म्हणा यक्क मुसडा मध्ये पाणी न्या उलगेल वावर तुम्ही उलगेल वावर नाही. हा विठल विठल पत्नीने सांगितलं जाताय ना जा पण तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा कारण माझी बाळणपणाची वेळ जवळ आलेली. कोणता दिवस बाळणपणाचा असेल सांगता येत नाही. तुमच्या बहिणीला पाठवा. चोखा मेढानं होकार दिला. पण नामचिंतनात एवढे मग्न झाले महाराज. चोखा मेढा नामचिंतनात एवढे मग्न झाले लक्षातच नाही राहिलं बहिणीचं गाव कधी सुटलं तर. तसेच नामचिंतनात मग्न झालेले चोखा मेढा भजनात दंग झालेले. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न झाला स्वतःच्या बायकोची बाळणपणाची वेळ जवळ आहे डिलेव्हरीची वेळ भरलेली आहे तरी सुद्धा माझ्या नामचिंतनात एवढा वेळ आहे म्हणजे संसारात चित्त नाही. माझ्या विटेवरच्या मालकाला दया आली. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेढ्याच्या गावच्या शिवजवळ आला. अजून गाव माझा येईल. हा गावच्या शिवजवळ आला आणि विचार करायला लागला देव चोखोबाची बहीण बनायचं आहे ना. विटेवरचा मालक विचार करत होता स्वतःच्या मनाशी संवाद साधत होता जर का मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. कोण म्हणता असं. देवले वाटणं जर चोखोबानी बहीण बनणं वई की मला साडी नेसणी पडीन. विटेवरचा मालक नऊवार साडी परिधान करतो बाबा. नऊवार साडी परिधान केली जगाच्या मालकानं आणि पदर तिरपाने कोसा बहिणी सोन डोकावरली ना. हा ते बट्या बहिणीच ना पाय पडी सांगस ज्या बहिणीच ना पदर पुदर पडेल वही डोकावर लिहिल्या कारण मा काही बोला मा काय बोलायचं तुम्ही सांगशात मरी जायचो आमना किडा पाडी घ्यावं यांना सत्यानाश हो यांना असं नको आले बहिणी सोन तुमले राग यावा नको म्हणशीन. ज्या बहिणीच ना पदर पुदर सरकेल वही तिरपा वही टाकल्या नेम वय गे का व्यवस्थित वातावरण बोलू का ते. हां देखा कसं मस्त वातावरण दिगरा डोकावर पदर बिदर. हां वजन मा गोष्ट आहे आणि तुमले सांगू का पदर लेवा मा काय फायदा आहे. या बसेल म्हणा बाबा आहेत ना या बाबा लोके सांगतील साडी तुम्ही गरमानी साडी नेसानी गरमानी साडी कितलानी राहत बहिणी सोन 200 300 400 500 600 रुपयांनी. नाना बाबा 600 रुपयांनी 6 वार साडी म्हणजे 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी. तर मीटर कितला पडणं ते 100 रुपयाले 100. पदर कितला मीटर ना राहत बहिणी सोन 1 मीटर ना. मग तो पदर कितला ना पडणं आपले 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर येत आहे 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोकावर राहिला ना असा टोपीवाला बाबा आहेत ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतं. कोटी ना माय रे राय पोरना काय मायबापना संस्कार होतील भाऊ. पदर पडू देत नाही बिचारी माऊली. नुसता डोकावर पदर राहिना तरी आपला बापनी इज्जत वाढस. मग पदर लेवा मग काय नुकसान आहे काही शे का नुकसान. चला बा पदर लेता लेता आमना गावना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज. त्या आमना जीव घाबरस पदरल्याला. असं काही व्हायले का घटना घडेल का नाही ना. मग पदर लेवर काय लाज ठेवाने. डोक्यावर पदर आपल्या धर्माचा नियम आहे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. विठल विठल डोक्यावर पदर घेतला पाहिजे ही आपली संस्कृती आहे मायाव. हा डोक्यावर पदर पहिल्या बसेल बाया तुम्हाला आजूबाजूमा 40नी पुढल्या काकवा होती तिसले विचारा 50नी पुढल्या मावशा होती तिसले विचारा. असा जरी एक बी टोपीवाला बाबा दिकी घ्या ना लगेच डोक्यावर पदर. जुन्या बाया इथल्या नियमार आहेत. जर डिकरा जर मोठा आहे ना तरी सुद्धा काही काही बाया खाटवर बसेल राहत ना खाटवर ते नोटीन उभे राहायचे आहेत. मग बाकीने जेठाने सांग का बहीण आपला डिकरा आहे ना आपला पोरगा आहे काय घाबरस त्याले. नाही माय तो देरजेट सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिके तरी सुद्धा पटकन पदर लिहिलेत खाटवरती उभे राहायचे आहेत बाया. काही मर्यादा होती हो.
सासराला देखता डोकावर पदर आहे. काय मर्यादा होती. सासरा जाऊ द्या, पण असा एक बी टोपीवाला बाबा दिकी जाय पहिल्या बाईसले विचारच्यात काय नियम होता. अहो दर्जा आहे ना, गाव दर्जा आहे ना. हां आता गाव मागूसान टाईमले जरी एक बी असा टोपीवाला बाबा दिकी जायत ना, तरी सुद्धा डोकावर जर चारानं वजं राव, लाकडेच न वजं राव, काय दळण दळायला जाणारी बाई राव, समोर तर येणारा म्हातारा देखताच लगे तोंड फिरायन उभी राह नाही. मा समोर चाली होते बाबा काय विचार करते नाही, पोरले काय वयांचे का नाही रे, लगे तोंड फिरायन उभी राहत पहिल्या बाया. हाते कस काय वातावरण. हाते गाव म्हणा म्हातारानं जाऊ द्या हो. हातेने पुरी सगळा सासराने बिचातेने बिल्ल मोठ टाकाल करतीस. नियम नाही ना महाराज, नियम नाही ना. काय वातावरण होतं पहिलं, एक नंबर वातावरण होतं पहिलं. आणि तव ना सासरा बी चांगला होतात बाबा. ज्या पहिला सासरा होतात ना इथला भारी होतात. सुनबाई त्यासले देखताच पदरले, त्यांसाठी त्या बी त्या सुनबाईने तिथली इज्जत करेत. पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जर म्हणा बोला मा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी, माय मन सासराला काही समजत नाही, काय बी बोलच म्हणून आत्याले मन सासूबाईले. म्हणजे सक्की बायकोले सुद्धा बोलायला, म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बा, पण सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत पहिला सासरा. म्हणून त्या सुनबाई इज्जत करेत. आता ज्या नवीन वय राहणार ना सासरा, त्या रिमिक्स सासरा आहेत, रिमिक्स. ती सुनबाई घरमा काम आवरच नाही. अहो भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. हो आप्पा तू चड्डीनं माप तरी वाढाव रे. हो काका अरे तू इथलची चड्डी घाला, ती बहीण कवाय पदरली रे. हो काका. अपेक्षा ठेवताना समोरच्यांकडनं आपण सुद्धा तेवढं खरं उतरायला पाहिजे. बरोबर आहे की नाही साहेब, नाशिकर साहेब, खरं आहे ना. आपण सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे महाराज, तर समोरच्यांकडनं अपेक्षा ठेवायची. माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज नववार साडी नेसतो. साडी नेसत नाही, डोक्यावर पदर घेतो. जगना मालक बहिणी सोन रागदार जात नका आज ना कीर्तनकार म्हणे ऐकू नका, तुमना भाऊ तुमना पोऱ्या बोल रहा ना असं समजे ऐक जात. जगना मालक सुद्धा डोक्यावर पदरलेस. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाय नि पोलो तीर पाकोसस. वो काकू तू खिचडी वाटस. वो बहीण अरे जगना मालक पदरले जाय खिचडी वाटणारी बहीण पोलो तीर पाकोसस. भांडण सुरूच नाही. विडाला 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 पण अजूनही खेड्यागावामध्ये चांगलंय. इथं एकही मायचा पदर पडलेला नाही. अरे वातावरण एक नंबर आहे, एक बी मायना पदर पडेल नाही. भलेच आता थंडीशे मनीषीन बांधेले डोका काय म्हणतात त्याले, स्कार्फ. स्कार्फ बराबर. आखो एक वस्त्र येले बहिणीचा स्कार्फ वगैरे बांधायचे चांगलं आहे तुम्हाला सुरक्षिततेसाठी, वांधा नाही. याला विरोध नाही करावं, थंडीना बचाव करा ना तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आखो एक नवीन वस्त्र येले आपल्याकडे. अजून आहे ना खेळामाने घुसेले ते सिटीस मा आणि खेळास मा बी ना असं प्लॉटस मा कोपरे कोपरे. अजून कोणतं बहिणी सोन एक नवीन वस्त्र येले आते या 5-7 वर्ष माझा असं थैमान गाजाड त्याने. काय गाऊन गाऊन तो गाऊनले दे की ना असं डोकं फिरस ना दुकान मा का की ना डाच चाकू घालीन माट टाकू भासा जीव करत मला आणि त्यांना खून कट टाकू उपाडी देऊ भासा जीव करत मला. त्या गाऊननी इथला सत्यानाश करेल हे दाखा बहिणी होऊन. आखो तिसरी धाव तुम्हाला पाय पडत तर गाऊन घाला ना. मी नाही म्हणणार नाही, तुमले वाटस ना मी सेफ आहे तर गाऊन घातला पाहिजे. नक्कीच तुमले सुरक्षित वाटस गाऊन घाला. पण गाऊन घालानंतर ते रातनं घाला ना वस्त्र आहे, रातलेच परिधान करल्यावर ना जेवण वेगी साडी बदलीने गाऊन घालल्यावर ना आपला आपला रूममध्ये झोपी राहावा ना. बाकीने बाया गाऊन घालीन बट गाव पिरी येते बो. हो बहीण एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाईना, कारण गाऊन घालेलो का सुधवर दिखती का बाया. आपण पहिले त्या दादरवर ना बाजरीवर ना चिडा उडवाल नाही का लाकडे गाठ देऊ तशा मजाने दिखती बहिणी म्हणते. त्या गाऊन फावून नका घालत जावा तुम्ही आणि बाहेर ते निघाणं नाही बहिणीच बा. पुरा सत्यानाश करणार लावा तुम्ही या गाऊनने परत आले तेवढं बरं आहे बा. हाटे काय कोणी येईल नाही तसं. मस्त वातावरण, खेळानं वातावरण भारी राहत बाबा. हो चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण करण्यासाठी माझा विटेवरचा मालक नववार साडी नेसतो महाराज. डोक्यावर पदर आणि गावात प्रवेश करायचा दर्जामध्ये आला.
गावात प्रवेश करायचा असेल तर माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली. महाराज हा नियम होता पहिल्या लोकांचा. पहिले किती श्रीमंताची मुलगी असेल, करोडपतीनी पोरं होईन, पण सासरमा येवानंतर गाव मागूसान टाइमले दर्जामा येताच पायमानी चप्पल हात मालेत पहिल्या पुरी. याद होईन बाबा, आज्या बसेले ताटे आजी बाहेर दिसले विचारा. हा नियम होता. गावमा घुसान पहिले पायमाना चप्पल हात माली येत अशा बाया होत्यात पहिले. आता चप्पल घालाशिवाय राहतीच नाही. हा एक बहीण ना माल फोन म्हणे, महाराज तुम्ही लई जुनं सांगताच म्हणे. पहिल्या बाया अशिक्षित होत्या, त्या अशिक्षित होत्या म्हणून त्यांनी नियमाचं पालन केलं. आम्ही सुशिक्षित आहेत म्हणतो. बहीण बिगर पदरनं राहणं, चप्पल खाली राहणं, याला जर सुशिक्षित मनस वय तर मनानं जर मग अजून बी तू पुरी शिकेल नाही म्हणे. मग ज्या दिन पाय मागाला ना बुटस मग वरण लिन पिशी ती रोज म्हणसो मन बहीण पुरी शिकी गई भाऊ. हा अरे आपल्या धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका ना मायबाप. आपला धर्मासारखा पवित्र धर्म भूतलावर नाही महाराज. विडल विडल माझ्या जगाच्या मालकानं चोखोबाच्या दारात जावं, दरवाजावर थाप दिली आणि आवाज दिला ग बहिणी. दारात गेले, दरवाजावर थाप टाकले, आवाज दिला ग वहिनी दार उघड ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. जगाच्या मालकानं घरात प्रवेश केला. मला सांगा खरंच चोखोबाची बहीण होती का ती? माझ्या बेटीवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर का ना मी माझ्या भक्ताचं काम करायला पाहिजे. चोखोबाच्या बहिणीच्या रूपात माझा जगाचा मालक घरी आला. महाराज घरी नुसता आलाच नाही तर भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं. भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं महाराज. आणि 28 दिवस माझा जगाचा मालक कामधंदा करत होता महाराज चोखोबाच्या घरामध्ये. चोखोबाच्या घरामध्ये राहून धुणं भांडी सगळी कामं केली माझ्या जगाच्या मालकानं. आता तुम्हाला आणि वयोवृद्ध बाबांना कळेल माझा प्रश्न. रजस्वला स्त्री असेल, बहिणी हो माया हो, रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. बरोबर आहे. मासिक धर्म असेल ना तर 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. महाराज आपला भाव चांगला आहे. आपण मूर्ती बसवल्याच्या नंतर प्राणप्रतिष्ठा झाली म्हणून आपण तिच्यात प्राण आला म्हणून आपण भगवंत पाहतो. पण नास्तिक लोकांच्या मनानं जर विचार केला तर मूर्ती दगडाची आहे. पण तरी सुद्धा दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. दगडाच्या मूर्तीच्या समोर 4 दिवस प्रवेश नाही. पण माझा विटेवरचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा आहे, किती खालच्या लेव्हलचं काम करतो. अजून सांगास भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी विटेवरचा मालक आला. याच्यासाठी फक्त भक्तच नाही पत्नी सुद्धा तेवढी भक्त खास होती महाराज. चोखोबाची पत्नी सुद्धा तेवढी खास होती. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना विनंती असेल, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय असं म्हणून ऐकायचं. ऐका, चोखोबाच्या बायकोचं जर बाळंतपण माझा जगाचा मालक करतो याच्या मागचं कारण असं आहे, चोखोबाचे बापाला डोळेच नव्हते, आंधळे होते आणि त्यांना दिसत नव्हतं. अभंगाच्या व्यतिरिक्त सांगतोय, फक्त मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे म्हणून सांगतोय. चोखोबाच्या बापाला दिसत नव्हतं, पण बापाची आंघोळ घालणं चोखोबाचं नित्य होतं. रोज सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर बापाची आंघोळ घालणं हे चोखोबाचं काम होतं. एके दिवशी चोखोबांना शक्य झालं नाही. पत्नीला सांगितलं, म्हणे ऐक ना, म्हणे काय आज मला शक्य होणार नाही, मन बापना आंघोळ तू कर दिजो. म्हणे हां काळजी करू नका. चोखोबा साईडला, चोखोबा नव्हते. चोखोबाच्या पत्नीनं सासरी बुवाची आंघोळ घातली. बाप आंधळा होता, पण आंघोळ झाल्याच्या नंतर चोखोबा थोड्या वेळाच्या नंतर येऊन बसले. चोखोबाला विचार, म्हणे भाऊ तू रोज आंघोळ घाले तर आवाज कसा ये नाही, पण आज पहिला दिवस होता, आंघोळ खरं सांग तू आंघोळ घाली का दुसरं कोण होतं? म्हणे कसं काय बाबा? अरे आंघोळ घालान टाईमले बांगडीस ना आवाज राहता. म्हणे भाऊ बांगडीस ना आवाज राहता. तुले मनी शपथ खरं खरं सांग. सुनबाई पण उभी होती, चोखा मेळा पण उभे होते. चोखा मेळ्याच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा मला शक्य झालं नाही तुम्हाला आंघोळ घालणं म्हणून मी तुमच्या सुनबाईला सांगून गेलो होतो. सासरी बुवाच्या डोळ्यात अश्रू होते. सासरी बुवानं सांगितलं चोखोबाच्या बापानं सुनबाईला
जगाच्या मालकाला हाक मारले देवा. अरे फक्त मुलगी बापाचा आंघोळ घालू शकते, पण माझी सुनबाईनं मला बाप समजून आंघोळ घातली. एवढ्या उदार अंतकरणाची सून आहे देवा. कळत नाही तेव्हापासून तुझी वारी करतोय. तुझ्याकडनं कधी काही मागितलं नाही, पण देवा ऐक ना, जर माझ्या सुनबाईवर काही संकट आलं तर माझं आत्तापर्यंतचं केलेलं पुण्य असेल तर ते माझ्या सुनबाईच्या संकटात येऊन कामी येशील. सासऱ्याची आंघोळ घातली, जगाचा मालक बाळंतपण करण्यासाठी आला महाराज. सासरानं अंग धुवानं, सासराला चहा पाणी कराना, भगवान देखच बहिणी सोन, अजिबात कंटाळा करू नये. बरोबर आहे की नाही? हो, सासू सासरासनं करू, बाकीने बाया सुनबाई सांगस सुनबाई सांगतास हो पोरी गब्बर चावू काय ते, बाकीने बैसले नवरा सांगत ए मला आंघोळले पान टाक. काय का बेटा, तुम्ही काय मरी नाही चालल्यात, मला महादेव मंदिरावर पान टाकी होत्या. महादेवावर पान टाकी होत्या तिथला, मग तुम्ही काय मरी नाही जावात. आता मला सांगा, अरे नवराना अपमान करीन जर महादेव ना मंदिरले उगायच नाही पी गई माळी देव भेट जाई. उलट तो भगवान सांगे ओ बहीण तू गरज राहते, ओ माय तू आठ येशील मन पार्वतीला बी बिगाडी जाशी हो ताई. बरोबर आहे की नाही? पहिले घरातला देव प्रसन्न करा, मग बाहेरचा मंदिरातला प्रसन्न होणार आहे. बरोबर आहे की नाही? अपेक्षा काय ठेवायची देवाकडनं? आपण जेवढे खरे उतरतो तेवढा भगवंत आपल्यासाठी खरा आहे. विठ्ठल आणि जो भगवंत भक्ताच्यासाठी लाज ठेवत नाही, मग शबरीची उष्टी बोरं खायला असेल, भक्ताच्या बायकोचं भाडणपण करायचं असेल, किंवा भक्ताच्यासाठी भक्ताची बायको सुद्धा व्हायची तयारी ठेवतो. म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात, शरण जायचंय ना, जीवनाचा उद्धार करायचा आहे ना, मग अशा देवाला शरण जा की जो भगवंत भक्ताचं काम करायला लाज ठेवत नाही. तुकोबाराय परिचय देताना, स्पष्टीकरण देत असताना सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, साधा वया भक्ती काज, 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 नाही लाज धरत, नाही लाज धरत, ऐसी आदि चरण जावे, ऐसी आदि चरण जावे, नाही लाज धरित, नाही लाज धरत, ऐसी आदि चरण जावे, ऐसी आदि चरण जावे, चरण जावे, चरण जावे. आता मूळ मुद्द्यावर येऊयात. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली पंचपदीला सुरुवात झाली होती 9:14 बरोबर. 9:14 पंचपदीला सुरुवात आहे. 9:14 म्हणजे 11:14 तुमचा टायमिंग पूर्ण झालेला आहे. 1 मिनटं मी पुढे चालना जायले. आता काय करू सांगा? हा, कोणले वाट राही नाही मी अजून बोलायला पाहिजे असं वरबोट करा. हा वा, बाकीसले नाही वाट राही ना, आवरू का मग? असं सर्वासले वाट राही ना मी बोलायला पाहिजे. नाना बाबा यासले वाट राही ना, ज्यासनी वर हात करेल नाही यास ना बहिणी 21 जमा करायला मग असं दुसरा दोन्हीवर कौल गुण अंश क्षात. हा, सर्वांनी अंतकरणापासून काळजी करू नका. अजून मी बोलणार आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुम्ही सांगतात नाही आवर रे बो तवलगून बोलसो, तर आता सर्वांनी तुम्ही सांग दिशात आवर बो असं. सर्वांनी अंतकरणापासून हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. सर्वांनी ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे. महिला माता तुम्ही नाही, पुरुष मंडळींनी हात वरती करा. ज्यांना भगवंतांना हात दिले असतील त्यांनी हात वरती करा. महिला माता तुम्ही नाही, बायसने हात वर कराना नाही. सोपं करी सांगस, ज्यासना हात मा बांगड्याने त्यासनी वर हात करा. ज्यासनी वर हात करा मी समजिली यासना हात मा बांगड्या होतील बा करा वर हात. आणि हात असा वर सरळ करा, असा मैज ना शेंगडा वागडा तिकडा
करा सरळात. हरी हरी गोपाल कुमाई गोपाल कुमाई हरी जय जय हरि जय जय हरि 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 जय जय विठोबाल कुमाई हरि हरि जय जय हरि हरि जय जय विठोबाल कुमाई विठोबाल कुमाई विठोबाल कुमाई विठोबाल कुमाई सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा दादासाहेब, कोणी कोणी भजन म्हणा. तुम्ही बहिणी सो कोणीच नाही. कोणी कोणी भजन म्हणा, कोणी नाही. का बरं देवनी तुम्ही धराधरी होई जायचे. अरे भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रती, बोलू नका. इतका चांगला भाव ठेवायचा कसा. हरी तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कानारी प्रभुरी कानारी बीट दीनावला कानारी बीट दीनावला कानारी बीट दीनावला कानारी बीट दीनावला कानारे भेट दो मला कानारे भेट दो मला हे कानारे भेट दो मला कानारे भेट दो मला वाट तुझी पाहताना नैन माझी आले वाट तुझी पाहताना नयन माझ्याशी गेले दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले रे वाट पाहू जीवा माझा जमला किती किती मी वाट पाहू जीवा माझा जमला कानारे भेट दे रामला कानारे भेट दे कृष्णाला जमला कानारे भेट दे रामला भेट दे रामला दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी दीवानी हुई दीवानी दीवानी हुई शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में कामा तेरी दीवानी हुई दीवानी बेगाना तेरे दीवानी हुई दीवानी बेगाना तेरे दीवानी देवाचं नाव घ्यायला अजिबात लाज ठेवायची नाही. इतकं वेळ ना महाराज. आमच्या नानाबाबांना माहिती, नरूबाबांना माहिती, आमचे चक्रधर बाबांना माहिती आणि गौतम बाबा लहानपणापासून मला बघतायत. इतकं येडं, इथलं येडं
माले अक्षरशः लोक देखीशने नावे ठेयत पण बाकीनं वेगळं राहत आहे चित्र जरा वेगळं दिगस आलं. पण मी नेहमी महाराज माझा गोपी भावमध्ये चेंजच नाही केलं. मी नेहमी स्वतःला भगवंताची सखी समजून घेतून कीर्तनाला उभं राहतो. अजिबात लोकांचा विचार करणे नाही. हां, मी स्वतःला गोपी समजतो आणि भगवंताच्यासाठी नटतो, भगवंताच्यासाठी सर्व काही करतो. लोकांचा विचार करणे नाही. सांगू का तुम्हाला? हे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. शाम तेरे नाम की जोगन बनके, ओए फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. या देवाच्यासाठी काहीही करावं लागलं का नाही यासाठी तरी करायला तयार असतो. आणि भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रती, ज्या देवावर आपण प्रेम करतो त्याच्यावर निष्ठा अशी असली पाहिजे. कशी? ए कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी रे राधाराणी, तू माझा काना तुझी मी राधाराणी, खरंच तू माझा काना तुझी रे राधाराणी. भाव इतका चांगला ठेवायचा महाराज, भगवंत प्रसन्न करून घ्यायचा, लोकांचा विचार डोक्यातून काढून टाकायचा. पण आटे मनान सांगू का, आटे म्हणतात नाही. आटलं वातावरण चांगले म्हणा, टोपीवाला बाबा बी बसलेत नाही, ते काय काय गावेच ना म्हातार आले सुधरत नाही, कोणती वयमा काय करू असं. एक 75 वर्षीच म्हातार कीर्तन मा ये नाही, पण स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन. तर बरं गाणं कोणा म्हणू मग? भजने म्हणू नाही, भजने बोले शपक काय ना, पण देवनं गाणं म्हणू मग. 75 वर्षीच ना म्हातार स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन. तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी, नशामा कोटाना बोलाव डोके वासती यक्क बुका ममका गट्टा. 75 वर्षनी वय मा या किडा पाडा नाही, पहिले कितला पाडेल होते. 75 वर्षाचं म्हातारा म्हणत होतं काय? हे डोकेबाज 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 कितला अंग दुकाना. अरे गाणं जर ती आवडणं, चाल जर ती आवडणी, तरी भगवंताप्रती भाव बदलाय टाकू. मला फक्त गाणं द्या 10 मिनिटं, मग तयार भजन. तेरे प्यार में मैं काना